दोन महासत्ता, दोन महत्वाकांक्षी नेते आणि जगाला बदलू शकणारे एक भेट. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांच्यातील बेजिंग समिट नुकतेच पार पडले. जगभरातील मीडियाला अपेक्षा होती कदाचित तैवानवर काही तोडगा निघेल, कदाचित इराण कॉन्फ्लिक्टवर चर्चा होईल, कदाचित दोन महासत्ता जगाला स्टेबिलिटी देतील. पण या भेटीत कोणताही मोठा निर्णय झाला नाही. मात्र एका गोष्टीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. झी जिनपिंग यांनी अमेरिकेला तैवानबद्दल दिलेला थेट इशारा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत चायना वर्सेस अमेरिकाचं हे कॉन्फ्लिक्ट इतकं गंभीर का, यामध्ये तैवान इतका महत्त्वाचा का आणि या सगळ्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो. नमस्कार, मी विशाल नरसे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट विथ विशाल. ही समिट फक्त डिप्लोमॅटिक मीटिंग नव्हती. ट्रम्प आपल्यासोबत इलॉन मस्क, टिम कुक आणि जेसन हुआंग सारखे टेक आणि बिझनेस जायंट्स घेऊनच चीनमध्ये आले होते. यामुळे असा अंदाज बांधला गेला की ट्रेड डील्स, टेक्नॉलॉजी ॲग्रीमेंट्स आणि बिझनेस एक्सपान्शनवर मोठ्या डील्स, विशेषतः बोईंग एअरक्राफ्ट, सोयाबीन एक्सपोर्ट, अमेरिकन बीफ मार्केट यासाठी चीनचे मार्केट खुले व्हावे असे ट्रम्पचा प्रयत्न होता. पण 2 दिवसांच्या क्लोज डोअर मीटिंग नंतर कोणतीही मोठी घोषणा झाली नाही. ट्रम्पने जाताना नेहमीप्रमाणेच काही मोठ्या घोषणा केल्या, पण चीनकडून त्यांना काही कन्फर्मेशन मिळाले नाही. म्हणजेच या भेटीमध्ये बिझनेसवर चर्चा कमी आणि जिओपॉलिटिक्सवर चर्चा जास्त झाली असण्याचा अंदाज आहे. या समिटमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तैवान. झी जिनपिंग यांनी ट्रम्पला स्पष्ट शब्दात सांगितले की जर तैवानचा मुद्दा चुकीच्या दृष्टीने हाताळला गेला तर अमेरिका आणि चायनामध्ये डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो. हा फक्त एक वॉर्निंग नव्हता, हा एक जिओपॉलिटिकल मेसेज होता. कारण तैवान हा फक्त एक छोटा आयलंड नाही, तो सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा केंद्र आहे, एक स्ट्रॅटेजिक मिलिटरी लोकेशन आहे आणि चायनाच्या नॅशनल आयडेंटिटीचा भाग आहे. चायना हा तैवानला स्वतःचा भाग मानतो, पण तैवान स्वतःला एक इंडिपेंडंट डेमोक्रॅटिक नेशन असे समजतो आणि अमेरिका ऑफिशियली तैवानला एक स्वतंत्र देश असल्याची मान्यता तर देत, पण त्यांना मिलिटरी सपोर्ट देतो. यामुळे तैवान हा जगातील सर्वात डेंजरस फ्लॅश पॉइंट बनला आहे. झी जिनपिंगनी या मीटिंगमध्ये एक इंटरेस्टिंग रेफरन्स दिला. थ्युसिडिडस ट्रॅप हा कन्सेप्ट एन्शंट ग्रीक फिलॉसॉफर थ्युसिडिडस यांनी मांडला. जेव्हा एक रायझिंग पॉवर एका एक्झिस्टिंग सुपर पॉवरला चॅलेंज करते तेव्हा युद्धाची शक्यता वाढते. ग्रीक इतिहासात एथेन्स विरुद्ध स्पार्टा आणि आज चीन विरुद्ध अमेरिका. झी जिनपिंग यांचा मेसेज स्पष्ट होता. चायना आता एक रायझिंग पॉवर आहे. अमेरिकाने हा बदल स्वीकारला पाहिजे, नाहीतर कॉन्फ्लिक्ट अनअवॉइडेबल आहे. हा स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचा होता, कारण मॉडर्न हिस्ट्रीमध्ये अमेरिकाला एवढ्या स्पष्ट शब्दात चॅलेंज करणे हे फार कमी देशांनी केले. आणखी एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे इराण कॉन्फ्लिक्ट नंतर अमेरिकाची स्थिती. इराण वॉरमुळे अमेरिकाची रिसोर्सेस खर्च झाले, त्यांना एक्सपेन्सिव्ह वेपन्स वापरावे लागले, फ्यूल क्रायसिस वाढला आणि इकॉनॉमिक प्रेशर देखील वाढला. आज अमेरिका 2026च्या सुरुवाती इतका मजबूत नाही असे अनेक अॅनालिस्ट सांगतात. आणि जर या काळात चायनाने तैवानवर मिलिटरी ऍक्शन केले तर अमेरिका त्वरित मदत करू शकेल का? हा प्रश्न आज जगभर विचारला जातो.
झी जिनपिंग यांचा लॉंग टर्म गोल मात्र स्पष्ट आहे. 2027 पर्यंत तैवानचा प्रश्न हा परमनंटली सॉल्व्ह करायचा. आणि सध्या जगात कोणताही देश किंवा अलायन्स दिसत नाही जो चायनाला थांबवू शकेल. रशिया युक्रेनमध्येच अडकलेला आहे. युरोप इंटरनली डिवायडेड आहे आणि अमेरिका मल्टिपल कॉन्फ्लिक्ट मध्ये अडकलेला. चायना मात्र इकॉनॉमिकली स्टेबल आहे. त्याच्याकडे स्ट्रॉंगर मिलिटरी आहे आणि तो टेक्नॉलॉजी मध्ये ऍडव्हान्स देखील झाला आहे. या संपूर्ण स्टोरीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इंडिया. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेने इंडियाला चायनाचा अपोजिशन म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला. ओबामा ॲडमिनिस्ट्रेशन, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन किंवा बायडेनचं ॲडमिनिस्ट्रेशन या सगळ्यांनी इंडियाला सपोर्ट केला. पण आता सिच्युएशन बदलते. जर चायना आणि अमेरिकामध्ये अंडरस्टँडिंग झाली तर अमेरिकाला इंडियाची गरज कमी वाटेल आणि ही भारतासाठी डेंजरस सिच्युएशन ठरू शकते. कारण अमेरिका आता प्युअरली स्वतःच्या फायद्याचा विचार करतो. म्हणजे इंडियाला आता एक इंडिपेंडंट जिओपॉलिटिकल स्ट्रॅटेजी तयार करणे आवश्यक. ट्रम्प आणि झी जिनपिंग यांच्या समिटमध्ये कोणतेही मोठे ॲग्रीमेंट झाले नाही, पण या भेटीतून काही क्लिअर सिग्नल्स मिळाले. चायना आता अमेरिकाला ओपनली चॅलेंज करतोय. तैवान हा पुढचा मोठा कॉन्फ्लिक्ट बनवू शकतो. अमेरिका इंटरनली वीक होत चाललाय आणि इंडिया आता एक अत्यंत कॉम्प्लिकेटेड जिओपॉलिटिकल सिच्युएशन मध्ये अडकत चाललाय. कदाचित आता जग एका नव्या कोल्ड वॉरच्या दारात उभे आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की ही रायव्हलरी डिप्लोमॅसी मध्ये संपेल की एका युद्धात. कमेंट मध्ये तुमचे मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.